राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य ठरलेली माळशेज नागरी सहकारी पतसंस्था ठाणे या संस्थेच्या संचालकपदी अकोले तालुक्यातील नामवंत उद्योजक श्रीकांत जनार्दन सहाणे यांची नुकतीच निवड करण्यात आली। संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली असून यामध्ये निवडीचा निर्णय घेण्यात आला। या निवडीची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुमरे यांनी श्रीकांत शेठ या सहाणे यांना अधिकृत पत्राद्वारे दिली। नवी शाखा शमशेरपूर येथे माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेने आतापर्यंत कोकण, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागात अनेक शाखा कार्यरत केल्या आहेत। आता अकोले तालुक्यातील तिसरी शाखा शमशेरपूर येथे लवकरच सुरू होणार असल्याचं संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत महाराज डुमरे यांनी म्हटलं आहे। देवठाण येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते आणि या प्रसंगी श्रीकांत शेठ सहाणे यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यामध्ये प्रतिभा कदम, भास्कर पथवे, त्र्यंबक मेंगाळ, गोकुळ एलमामे, मदन सेठ कुमकर, राहुल आरोटे तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद आदींचा सहभाग होता। रामकृष्ण हरी, जय भगवान। खरं तर राज्यातील सहकारी संस्थांमध्ये असलेल्या माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या आणि नुकतीच ज्यांची या संस्थेच्या संचालकपदी निवड करण्यात आली ते आमचे सोयरे श्रीकांत शेठ सहाणे। खरं तर मन मोठं असावं लागतं, त्याप्रमाणे डुमरे महाराज हे वारकरी संप्रदायात जरी असले आणि शासकीय सेवेत असल्यानंतर माणसे कशी ओळखायची, कोण माणूस कसा आहे आणि कोणत्या वेळी कोणती संधी द्यायची आणि कोणाला किती जवळ करायचं, कोणाला किती जवळ लांब करायचं, हे सर्व ज्ञान त्यांच्याकडे सर्वश्रुत आहेत। मुंबई नगरीमध्ये असताना देखील ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा मित्रपरिवार आहे आणि त्यांनी मित्रपरिवार निर्माण करत असताना सहकाराचा जिव्हाळा निर्माण झाला आणि माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्र असून, पश्चिम महाराष्ट्र असून, कोकण असून या भागामध्ये माळशेजचा विस्तार केला आणि विस्तार करत असताना खरं तर ज्यावेळेस माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा डोंबरवाडी येथे संपन्न झाली त्यावेळेस एकमुखाने सभासदांनी मांडलेले सर्व एकमताने विषय कोणीही एक विरोध न केला। मात्र त्यावेळेस त्यांनी सांगितलं कोणाचे काही मनात काही शंका असेल तर त्याचं निरसन केलं जाईल, म्हणून संस्था चालवत असताना सभासदांनी जो दाखवलेला विश्वास आणि अहवालामध्ये या संस्थेला मिळालेला नफा आणि त्याची विभागणी यावर सर्वांचं लक्ष गेलं आणि खरंच ही संस्था आज अकोले तालुक्यामध्ये तिसरी शाखा शमशेरपूर येथे 7 रोजी सुरू होते। खरं तर या संस्थेला सर्वत्र राजकीय, सामाजिक, शैक्षणिक त्यांचा वारसा लाभलेला आहे, म्हणून माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या अकोले तालुक्याला त्यांनी संधी दिली। खरं तर या पदावर बसण्यासाठी कारण पतसंस्था हे काचेचं भांडं आहे आणि यावर दैनंदिन लक्ष ठेवणं, कर्ज वितरण करत असताना त्याची वसुली झाली पाहिजे। आता संचालकांवरती मोठी जबाबदारी आहे, कारण पदं घेऊन लग्नपत्रिकेत किंवा सामाजिक कार्यात वाहवा होण्यापेक्षा आपल्या भागातील ठेवी वाढवणे, त्या पुढे नेणे, वसुलीसाठी तगादा लावणे ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे। खरं तर मी महाराजांचा आभार मानेन, महाराजांनी आमच्या तालुक्याला संधी दिली आणि संधी देत असताना खरं ती कुणाला द्यायला पाहिजे होती, कारण ज्यांच्याकडे वेळ असतो, ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, दातृत्व आहे, नेतृत्व आहे, असे 3 सुरेख संगम असणारं श्रीकांत शेठ सहाणे या भागामध्ये सर्वांमध्ये परिचित आहेत। ते एक व्यापारी आहेत आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा तो एक अवलिया आहे, त्यामुळे त्यांची निवड होणे ही काळाची गरज होती। महाराजांनी पुन्हा एकदा अकोले तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि मला पूर्णपणे विश्वास आहे, कारण त्यांच्याकडे आलेला माणूस आणि त्यांच्या मनामध्ये बसलेला माणूस महाराज कधीही कोणत्याही याची निवड करत असताना ती जसा हिऱ्याला शोधण्याचं काम करतात तसा त्यांनी हिरा या भागात शोधला, त्याबद्दल महाराजांचा मी आभार मानतो। खरं तर या संस्थेवर जर लक्ष जर कुणाचं असेल तर या हिंदुस्थानातील नामवंत उद्योजक म्हणून नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांचं देखील या संस्थेवर लक्ष असतं आणि खरं तर महाराज देखील मी बघितलं, महाराज अनाठाई खर्चाला कधीही ते करत नाही, मग त्या वर्तमानपत्राच्या जाहिराती असो, माझ्या खिशातून घ्या, पण मी नेहमी महाराजांना म्हणत असतो का आपले संबंध आर्थिकपेक्षा खराब होण्यापेक्षा सामाजिक हिताने जपले पाहिजे आणि हा सामाजिक वारसा त्यांनी वारकरी संप्रदायातून देखील जपला आहे। आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली, वारकरी समाज देखील ते सांभाळतात। आळंदी येथे देखील ते दरवर्षी नानजीबाईंबरोबर जातात आणि ह्या वर्षी आम्ही देखील त्यांच्या समेत होतो। 100 क्विंटल बुंदी महाप्रसाद पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडीसाठी देत असतात आणि वर्षभर 365 दिवस महाराज कोणतीही कीर्तन करत असताना कोणतीही बिदागी न घेता एक सामाजिक कार्य ते पूर्ण देत आहेत, कारण शेतकऱ्याचा पुत्र आहे, कारण शेतकऱ्याचा सुपुत्राचा संपूर्ण माणसाची जाणीव आहे, म्हणून त्यांनी देखील या भागातील
पुन्हा एकदा आमच्या श्रीकांत शेठ सहाणे यांना संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.